रोज रोज काय बनवायचं, तर मुलांनी म्हटलं मम्मी आज वेगळं काही बनवतं. आज मी आलूचे पकोडे बनवलेले आहेत आणि त्याच्यासोबतच टोमॅटोचा सूप बनवलेला आहे. तर आणि मंचुरियनसारखाच आहे हा. तर चला लाईव्हला मी आलू घेतलेले आहे. आलूला छान असं चिरून घेते आणि याचे बारीक बारीक आपण हे करूया स्लाईस. तर आता मी आधी चिरून घेते, त्याच्यानंतर मग स्लाईस करूया. झालेले आहेत. आता आपण याच्या आता पीस पाडून घेऊया बघा. आणि मोठ्या साईजनं करायचं आहे, बारीक नाही. तर मी मोठ्या साईजनं याचे आता पीस तयार करत आहे. तर छान लागतात, हे स्पायसी आहे, मुलांना सगळ्यांनाच मोठ्यांना सुद्धा आवडते. तर मी आज बनवत आहे हे बघा, छान वाटतात. तर चला आता पूर्ण आपण किस तयार करून घेऊया. किस रेडी झालेला आहे. तर आता आपण हे पाणी जे आहे हे 2-3 पाण्याने यांना स्वच्छ धुवून घेऊया आणि मग याचे आपण आलूचे पकोडे तयार करूया. तर चला आता याला 2-3 पाण्याने धुवून घेते स्वच्छ, की याचं पूर्ण हे निघालेलं पाहिजे. अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मी आता सुरुवात करत आहे. मुलांनी म्हटलं काहीतरी मम्मा बनवून द्या, तर मी आज बनवायला सुरुवात करत आहे. तर आज मी आलूचे पकोडे बनवत आहे. तर चला सुरुवात करते आहे. त्यांना खूप आवडतात, एकदा बनवले तर आवडले होते. तर आता मी म्हटलं आता चला एकदा आणखी बनवते. तर मी आलं घेतलेलं आहे बघा थोडंसं, आणि सोबतच मी लसणाच्या कड्या घेतलेल्या आहे. आता याला चॉपरने थोडंसं जाडसर आपल्याला पिसायचं आहे. आता मी याला जाडसर पिसून घेते. आणि कांदे घेतलेले आहेत, तर कांदे आपण नंतर पिसून घेऊया. तर चला आता याला पिसून घेते. आणि याचे हे जे किस केलेला आहे तो आता छान त्याच्यातलं पाणी काढून आपण याला एक बाउलमध्ये टाकून घेऊया. आणि सोबतच जे आता आपण साहित्य घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करूया. तर मी घेतलेल्या अद्रक लसणचा हे अदर कच्चं केलेलं आहे ते ॲड करत आहे. थोडंसं 4-5 कड्या आणि थोडासा कांदा टाकत आहे बघा, जेणेकरून टेस्टचा फ्लेवर जो आहे ना छान येतो. आणि थोडीशी हिरवी मिरची टाकत आहे आणि थोडंसं जिरं ॲड करत आहे बघा. सोबतच मी थोडंसं अजवाईन ॲड करते, जेणेकरून अजवाईनमुळे छान त्याचा टेस्ट येतो. तर मी आता अजवाईन ॲड केलेला आहे याच्यामध्ये. आणि थोडेसे धणे ॲड करते बघा, धणे ॲड करत आहे. आणि सोबतच मी चिली फ्लेक्स ॲड करत आहे, थोडासा अर्धा चम्मच चिली फ्लेक्स ॲड करत आहे. आणि थोडं नमक ॲड करत आहे, चवीनुसार नमक ॲड करा याच्यामध्ये. आणि तीळ ॲड करत आहे याच्यामध्ये, जेणेकरून की टेस्ट जे आपण टाकत आहोत तर त्याचा जो टेस्ट आहे तो छान आलेला पाहिजे. तर मी तीळ ॲड करत आहे याच्यामध्ये. तर मी तीळ पण ॲड केलेला आहे. आता याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा, तर मैद्याचा यूज न करता मी तांदळाचं पीठ यूज करते, जेणेकरून की खायला आपल्याला सोपी जाणार. तर मी आता याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करत आहे. तर आवश्यक आहे तेवढंच मी याच्यामध्ये ॲड करते तांदळाचं पीठ. तर थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करते, जेणेकरून 1 चम्मचपेक्षा 2 चम्मच मिनिमम गव्हाचं पीठ ॲड करते, जास्त करत नाही. आणि आता याला मिक्स करून घेऊया. आणि सोबतच थोडासा सांबार ॲड करते, जे कोथिंबीर म्हणतो आपण मराठीमध्ये. तर ते ॲड करते मी याच्यामध्ये. तर चला आता कोथिंबीर ॲड करूया. कोथिंबीर ॲड केलेली आहे बघा आता. आणि हे आता थोडं मिक्स करून घेऊया. आणि याचे आपण जसे गोल गोल जे बाउल्स आहेत ना तसे तयार करून घेऊया. पाणी टाकायची गरज नाही, जेणेकरून यालाच आता नमक वगैरे टाकलं तर आपलं हे होत आहे बॅटर तयार. तर आता सुरुवात करते. तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये मैदा आणि बेसन किंवा कॉर्नफ्लॉवरसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आणि जर पाल्याचा कांदा, जो हिरवा कांदा असतो तो असला तर खूपच छान होते बघा. मी पाणी न ॲड करता आपला हे बॅटर तयार आहे. तर आपण आता याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊया बघा.
असे बॉल तयार करून घेऊया आपण. आता आपले बाउल्स रेडी झालेले आहे. आता आपण यांना तळून घेऊया. आणि मंचुरियन सारखेच होतात छान, पण छान वाटते खायला. तर आपण तयार करूया. चला सुरुवात करते तळायला. तेल मी ठेवलेलं होतं गरम करायला. तर आपण याच्यामध्ये आता हे बाउल्स जे आहेत आपण आता एक एक सोडून घेऊया बघा. आणि जो तुम्हाला साईज लागते तो तुम्ही बनवू शकता. किती मोठा पाहिजे ते तुमच्यावर डिपेंड आहे. तर छान वाटतात खायला, सर्वच खाऊ शकतात, लहान मोठे. आणि बनवून बघा, सिंपल आहे. काहीतरी नवीन पाहिजे म्हणत होते मुलं, तर मी आज हे बनवायला सुरुवात करत आहे. तर एकदा बनवले होते, त्यांना खूप आवडले, तर मग मी आज पण बनव म्हणत आहे. तर मी आज बनवलेले आहे. तर आता यांना छान तळून घेते. आपले आता पकोडे हे रेडी झालेले आहे आलूचे, आणि छान कलर पण आलेला आहे. चला आता यांना आपण काढून घेऊया. तर मी गॅस बंद केलेली आहे. आता हे पकोडे आता मी बाहेर काढून आता आपण याच्यासोबत जे चटणी खायची, सूप खायचं आहे ते आपण रेडी करूया. मी आता हे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करते आणि मग सोबतच त्यांचं ठेवलेली आहे. आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघा. आता मी थोडंसं जिरं ॲड करते याच्यामध्ये. आणि सोबतच मी जे आपण लसणाच्या कड्याचं जे हे केलेलं आहे बारीक बघा, जास्त बारीक नाही केलेलं आहे. तर मी आता ते सोबत ॲड करते. आणि सोबतच मी थोडेसे हिरवी मिरची ॲड करते याच्यामध्ये. 2 घेतलेले आहेत. तर आता आपण याला होऊ देऊया. मिरची हे वगैरे रेडी झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो सॉस जो आहे तो ॲड करत आहोत याच्यामध्ये. कारण लसूण आणि हिरवी मिरची जिरं हे छान झालेले आहे. आणि याच्यामध्येच आपण 1 वाटी मी टमाटर सॉस घेतलेला आहे. आणि सोबतच मी याच्यामध्ये आता टोमॅटो सॉस घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये मी 1.5 वाटी पाणी ॲड केलेलं आहे बघा, त्याच वाटीने. आता याला आपण थोडंसं होऊ देते बघा. कलर पण छान आलेला आहे. आणि याच्यामध्ये मी थोडासा चिली फ्लेक्स ॲड करते, अर्धापेक्षा पण कमी, जो टेस्ट येणार त्याला. तर मी चिली फ्लेक्स ॲड करत आहे बघा. आता मी चिली फ्लेक्स थोडासा अर्धा चम्मचपेक्षा पण कमी, कारण तिखट आहे हा. तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तुम्ही तेवढं ॲड करू शकता, कारण तेज असल्यामुळे मी जास्त ॲड करू शकत नाही याच्यामध्ये. आणि सोबतच मी याच्यामध्ये आता ॲड करत आहे नमक. मी जास्त मसाले यूज करत नाही, तुम्ही जेवढे टाकू शकता तेवढं तुम्ही टाकू शकता. तर काली मिर्च पावडर वगैरे पण ॲड करू शकता, पण मी ॲड करत नाही आहे कारण स्पायसी खूप होते. तर मी आता याच्यामध्ये थोडंसं नमक ॲड केलेलं आहे. आणि आता वरून मी थोडासा धनिया ॲड करते. आणि आपला जो सूप आहे तो रेडी झालेला आहे. मंचुरियन सारखाच त्याचा टेस्ट येतो. तर चला आता बनवलेला आहे. आता आपला सूप रेडी झालेला आहे बघा. मी थोडासा सांबार ॲड केलेला आहे. तुम्हाला जे टाकायचं आहे, पण जास्त न टाकता तुम्ही हे एवढंही टाकलं तरी टेस्ट खूप छान येतो. कारण जेवढं जास्त टाकाल त्याची टेस्ट म्हणजे वेगवेगळी होते. तर सिंपल रेसिपी आहे, घरगुती असल्यामुळे आपण जास्त नाही टाकलं तरी चालते. तर मी आता माझं हे टोमॅटो सॉसचं सूप रेडी झालेलं आहे. आता आपण सर्व करूया. चला आता आपण सर्व करत आहोत. आपला टोमॅटो सूप पण रेडी झालेला आहे. तर आपण आता सर्व करायला सुरू बघा, किती छान झालेलं आहे. आणि छान वाटते खायला, टेस्ट वगैरे छान आहे याची. सिंपलची रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. आणि मंचुरियन सारखंच असते हे, पण हे आलूचे पकोडे आहेत. तर तुम्ही बघू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. थँक्यू.